सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही सर्वात लोकप्रिय योजना असून पीपीएफ हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे सर्वोत्तम साधन आहे। विशेष म्हणजे ही गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मॅच्युरिटीवर मिळणारा पैसा पूर्णपणे करमुक्त असतो। खात्रीशीर परताव्याची ही योजना तुम्हाला 25 वर्षात कोट्याधीश बनवू शकते। सध्या या योजनेत 7.1% चक्रवाढ व्याज उपलब्ध आहे। त्यातला आपण पहिला पॉइंट पाहूया। मॅच्युरिटी नंतर मिळणारा संपूर्ण पैसा करमुक्त। सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ मध्ये कर सूट AAA श्रेणीमध्ये उपलब्ध आहे। याचा अर्थ तुम्हाला तुमच्या संपूर्ण गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ मिळेल। गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला व्याज मिळेल आणि त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही। पीपीएफ मधील व्याज दरवर्षी मोजले जाते, परंतु दर 3 महिन्यांनी त्याचा आढावा घेतला जातो। पीपीएफ खात्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही न्यायालयीन आदेश, कर्ज किंवा इतर दायित्वाच्या बाबतीत ते जप्त केले जाऊ शकत नाही। दुसरा मुद्दा, सुरक्षित गुंतवणूक। पीपीएफचे नियमन केंद्र सरकार करते, त्यामुळे योजनेतील गुंतवणुकीवर सरकारी हमी असते। जर तुम्ही कर सूट आणि चांगला परतावा असलेली गुंतवणूक शोधत असाल तर पीपीएफ मध्ये गुंतवणूक करणे सर्वोत्तम आहे। पीपीएफ पेक्षा जास्त परतावा फक्त सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक योजनेत उपलब्ध आहे। तिसरा मुद्दा, फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक। कोणतीही व्यक्ती पीपीएफ मध्ये गुंतवणूक करू शकते। हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते। पालकही अल्पवयीन मुलाच्या वतीने खाते उघडू शकतात। पीपीएफ खाते उघडणे आणि गुंतवणूक फक्त 500 रुपयांपासून सुरू होऊ शकते। खाते सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे। एका आर्थिक वर्षात वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात। तर मग पाहूया करोडपती होण्यासाठी दरमहा किती गुंतवावे लागतील। त्यात आपण खाली तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, तर त्या चार्टनुसार पाहूया। तर त्या साधारणतः आपण 1000 रुपयापासून तर 12,500 पर्यंत तुम्ही दरमहा गुंतवणूक करू शकता। आपण उदाहरण पाहूया की जर तुम्ही 1000 रुपये दरमहा गुंतवले तर 15 वर्षानंतर तुम्हाला किती पैसे मिळणार, तर 3,18,000 रुपये। 20 वर्षानंतर किती मिळणार, तर 5,24,000 आणि 25 वर्षानंतर तुम्हाला किती मिळणार, तर 8,17,000। जर तुम्हाला पीपीएफ मध्ये 1 कोटी रुपये करायचे असतील तर तुम्हाला सलग 25 वर्षे दरमहा 12,500 रुपये गुंतवावे लागतील। तुम्ही दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यास 25 वर्षानंतर तुम्हाला अंदाजे 81.76 लाख रुपये मिळतील। याचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे 5 वर्षाचा लॉक इन कालावधी। पीपीएफ खाते उघडल्यानंतर 5 वर्षांपर्यंत तुम्ही त्यातून पैसे काढू शकत नाही, कारण 5 वर्षाचा लॉक इन ठेवण्यात आलेला आहे। फॉर्म 2 भरून 5 वर्षानंतर पैसे काढता येतात। तसेच 15 वर्षापूर्वी पैसे काढल्यास एकूण निधीतून 1% कपात केली जाते। पुढचा एक महत्त्वाचा जो पॉइंट आहे याच्यामधला तो आहे पीपीएफ कर्ज। पीपीएफ खात्यातील ठेवीवर कर्ज घेता येते। पीपीएफ खाते उघडलेल्या आर्थिक वर्षात 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्जासाठी अर्ज केला जाऊ शकतो। पीपीएफ मधून 5व्या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत कर्ज घेण्यास पात्र आहेत। समजा एखाद्याने जानेवारी 2020 मध्ये पीपीएफ खाते उघडले असेल तर तुम्ही 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत कर्ज घेऊ शकता। तुम्ही ठेवीवर जास्तीत जास्त 25% कर्ज घेऊ शकता। पीपीएफ वर उपलब्ध असलेल्या व्याजापेक्षा केवळ 1% आर्थिक व्याजाने कर्ज घेता येते। 2 मासिक हप्त्यामध्ये किंवा 1 रक्कमी व्याज दिले जाऊ शकते। आता आपण पाहिलं की पीपीएफ ही अशी योजना आहे की जी तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये सुद्धा जास्त फायदा म्हणजे तुम्हाला 1 कोटी रुपयापर्यंत याच्यामध्ये लाभ होऊ शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो।